तर नमस्कार मित्रांनो, अचानक भयानक ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत असा. तर आम्ही आज निघालो गुजरातसाठी. आम्ही म्हणजे मी आज नवीन पोरांसोबत निघालो आहे. माझ्यासोबत असत धीरू आणि दादा, आणि धीरूसोबत पोरगे असत मागे, तुम्ही बघसाल जे बघा पुण्यातले पोरगे असत. तर मित्रांनो, आम्ही निघालो गुजरातसाठी. गुजरातमध्ये म्हणजे पहिला सोमनाथ आणि नागेश्वर हे 2 ज्योतिर्लिंग आम्ही करूचा प्रयत्न करणार. त्याच्यानंतर गुजरातमध्ये एक जो धाम असा द्वारका, ते आम्ही जाणार आहोत. तर पहिले आम्ही जाणार आहोत द्वारकाला जाणार पहिले. तर मग द्वारकासाठी जाऊसाठी मुंबईमधून 2 गाड्या सुटतात. तर मग ती पहिली गाडी एक अशी कुठली वाली, एक सौराष्ट्र मेला, ती सुट्टा बँड्रावरून समथिंग, बँड्रावरून सुट्टा आणि ती जाता द्वारका डायरेक्ट. तिचा नंबर असा 22945. आणि दुसरी एक असा ती आहे ना पनवेलवरनं सुट्टा, ती जातं द्वारका. तिचा नंबर असा 16338. तर मग आत्ता आम्ही करंट आता पनवेलमध्ये असो. तर मग ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि एन्जॉय करा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर मित्रांनो, आमची ट्रेन आता जवळजवळ इलेली असा. अर्धा तास लेट चालता. खूप वाट बघितल्यासारखी वाटतं, पण अर्धा तासच आम्ही वाट बघितली. तर आमचो कोच नंबर असा S7 वाक्षाल. तरी आमची पुन्हा गँग सगळी, आम्ही सगळेजण रेडी असाव. ही गाडी येतं समोरून. गाडीचं नाव ओका एक्सप्रेस. जशी कणकवलीवरनं येईल तशी जाते ही पनवेलला येईल. पनवेलवरनं डायरेक्ट आम्ही आता जाणार द्वारका. फायनली गाडी इलेली असा. इलेक्ट्रिक इंजिन सहित गाडी. पनवेल स्टेशन का गाडी एकदा इलेली असा. मित्रांनो, असे शेवटपर्यंत राहा आमच्यासोबत. तर मित्रांनो, इलाव गाडीत बसलो आम्ही. सीट भेटलेली तर आम्ही बसलो. गाडी थांबली आता तशी, पण खूप वेळासाठी पनवेललाच होता. तर मग सीट नंबर आमची असा 40 S740. तर माझ्यासोबत दादा बसलो असा आणि बाकीचे पोरगे असतात ते सलग असे बसलो आम्ही. तर बघू कधी सुटता, मी तुमका सांगते सुटली की तोपर्यंत चला. तर मित्रांनो, गाडी फायनली सुटलेली असा पनवेलवरनं द्वारकासाठी. तर भेटूया सकाळी, उद्या सकाळी. तोपर्यंत मित्रांनो, गाडी पालघर येऊन थांबली. तर ह्या बघा पालघरचं स्टेशन. 12:30 वाजले जातात रात्रीचे. गाडी एकदम स्लो जाता. गाडीमध्ये गर्दी पण खूप. तेच पालघर स्टेशन या साईडला असा. आणि ॲक्च्युली गर्दी पण खूप नाही म्हणजे जास्त. सीट बाय सीटच असतात लोक. तर भेटा असेच थोडे अपडेट देत बरोबर. आणि काय बोलतोय आम्ही शेंगे खाता आहोत. शेंगदाणे खाता आहोत आम्ही. बोरा पण आणला, संत्री पण आणला. आमची दोघांची वया चालू आहे सध्या. पत्ते खेळतो. पत्ते पण खेळत आहे बघा. बाकीचे सगळेजण झोपले. शुभ सकाळ मित्रांनो. रात्री मस्त एक सीट गावली होती. ते झोपलेला सगळ्या एक सीट गावली. आता जस्ट गाडी अहमदाबाद स्टेशनच्या मागे 10 मिनटात अहमदनगरला जाईल गाडी. तर गाडी एकदम ॲज एक्सपेक्टेड फुल कचाकच भरलेली नाया. तुम्ही बघशाल एकदम गाडीत कोणच नाही. गाडी खाली आहे पूर्ण. आता अहमदाबाद स्टेशनला किती जण भरतात ते बघूया. पण गाडी पूर्ण आहे बघ, खाली आहे.
गाडी अहमदाबाद स्टेशनला पोचली आहे. तर मित्रांनो गाडी इली असा अहमदाबाद स्टेशनला. म्हापशान तर जास्त थंडी असा, थंडी खूप जास्त असा आणि गाडीत तर खूप रातभर लागलेलं आहे. कारण की कोण नाही कोण सारखे सारखे येतच होते. सारखे चायवाले काहीतरी घेऊन येत होते आणि बाकीचे लोक येत होते, मोठ्या मोठ्या बोलत होते. त्यामुळे झोप तर काही इली नाही. पण आता होय गाडी थोडीशी भरली आहे. आता लोक येईल या स्टेशनवरती. बघू किती वाजता गाडी तर फक्त 7 मिनटं लेट असा. खूप लेट होती गाडीपैकी. गाडी पहिली खूप लेट होती, मुंबईला होती तेव्हा. पण आता ती एकदमच म्हणजे टाईम टू टाईम घेऊन दिलेली असं. बघू आता पुढे कशी जातात ती. मित्रांनो थोडासा काळ आत्ता फ्रेश होऊन थोडंसं आम्ही चाय पिली. IRCTCची चाय पिली. त्याच्यानंतर आत्ताच आम्ही समोर आहे बघता ना तर होय काकी असं ते भजन वगैरे करतात आहे, तुम्ही बघा. ते लोक आता मित्रांनो भजन करतात. आपण ट्रेनमध्ये आहोत. तर मग बघू आता किती वेळ लागतं अजून. गाडी तर ऑन टाईम झालेली आहे पुन्हा. बघू एकदा आपल्याला ट्रेनमध्ये. तर मित्रांनो गाडी आता ही बघा राजकोट स्टेशनला येईल या. राजकोट स्टेशन म्हणजे सर रवींद्र जडेजाच्या घराकडे, म्हणजे त्यांचा एक जन्मस्थान आहे. आणि आमची आता ट्रेन थंयच येईल या. तर ह्या बघा असा दिसता राजकोट स्टेशन. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आता वाजले असं तर 1 वाजलो. तर मग आत्ताच जस्ट गाडी पोचली या. तर जामनगर स्टेशन आत्ताच जिल्हा जामनगर स्टेशन. गाडी ऑन टाईम चाललेली आहे. मग तिनं नंतर रात्री कवर केलं आहे खूप टाईम आणि त्याच्यानंतर मग आता गाडी चलता बऱ्यापैकी टाईमवरती पोचवेल अशी अपेक्षा असा. तर बघू, सोबत राहा. मित्रांनो फायनली आम्ही आता पोचलेलो असावं. हुलिया एकदम खराब झालं पण तरी पण आम्ही पोचला खूप वेळानंतर. जवळजवळ 18 तासांच्या ट्रॅव्हलिंगनंतर आम्ही द्वारकाकडे म्हणजे द्वारका स्टेशनला येला. तर हा बघा असा काहीसा दिसतात द्वारका स्टेशन. हा बघा तर खूप जास्त वेळ लागलो असा वाटला. पण भगवंताच्या भेटीसाठी जायचा, त्यांच्या दर्शनाला जायचं म्हणजे थोडं
आपण पण वेळ काढूचो लागता. तर मग खूप भारी वाटता, खूप चांगला फील होता. पण बघू आता याच्यानंतर प्लॅन कसा होतो. सोबत राहा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि आत्ता जर बघितला तर वाजल्या तर 3:45 वाजल्या. गाडी खूप म्हणजे अर्धा तास लवकर आणलं गाडी. तर मग खूप चांगला असा आपल्यासाठीच होता. मग आता आम्ही पहिले ऐसून माझ्या माहितीनुसार आम्ही पहिले नागेश्वर मंदिरामध्ये म्हणजे ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये जाणार आहोत. तर ठीक आहे, काही जातं नाही जेव्हा तुमका दाखवीनच. तोपर्यंत बाबा. तर मित्रांनो, आपण आता निघाला द्वारका स्टेशनवरनं रूमकडे. आता बघू स्टेशनवरनं आता जाऊन डायरेक्ट आपण खरी रूम भेटतं ती बघूया. माझ्याकडे कॅमेरा असा, मी फोटो काढते सगळ्यांचे सध्या. बघे दिरुशेट लिडिंग फ्रॉम द फ्रंट पुन्हा एकदा. तर ही व्हिडिओ मी हयच थांबवतो आहे. दुसरी व्हिडिओ लवकरात लवकर येत. तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.